जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे थोडं समजेल. आता इथं ज्या वेळेला हे चार भिंती नव्हत्या त्यावेळेला इथं काय होतं, आकाश होतं. आता इथं भिंती घातल्यानंतर दोन आकाश तयार झाले, एक बाहेरचं आकाश आणि एक आतलं आकाश. मग बाहेरच्या आकाशाला काय म्हणायचं, मत आकाश. आतल्या आकाशाला काय म्हणायचं, मठा आकाश. एक मठा आकाश आणि एक बाहेरचं मत आकाश. मग किती आकाश झाली, मग दोन आहेत का आकाश, एकच आकाश, दोन का एक, एक. तसं हे व्यापक चैतन्य आहे ना, ते व्यापक चैतन्य या देहाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, कूटस्थ चैतन्य. लक्षात येते, कूटस्थ म्हणजे ही कुटी, कुटी म्हणजे शरीर. मग ह्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे अगदी नखापासून केसापर्यंत त्या चैतन्याला काय म्हटलंय त्यांनी, कूटस्थ चैतन्य. कूटस्थ म्हणजे या कुटीमध्ये जे चैतन्य आहे समजून घेण्यासाठी. नाहीतर चैतन्य कसं आहे, सगळीकडे आहे. आकाश कसं आहे, सगळीकडे आहे. कोल्हापुरातलं आकाश, इथलं आकाश एक का दोन आहेत, अमेरिकेतलं आकाश, रशियातलं आकाश, जपान मधलं आकाश एकच आहे. तसं हे जे पांडुरंग जे आहे की नाही, हा भगवंत आहे की नाही, तो सगळीकडे असा भरलाय. कसा, घनदाट भरलाय. कसा भरलाय, विठ्ठल जळी स्थळी भरला. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला, घनदाट हरी दिसे. मग असं जे चैतन्य आहे ते कसं आहे संत म्हणतात, तर ते ज्ञानरूप आहे. काय आहे, ज्ञानरूप आहे. मग ज्ञानरूप आहे याचा अर्थ काय, तर हे सगळं जे काही ज्ञान व्हायला लागलंय तर ते या देहामध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या आधारावर आपल्या अंतकरणाला ज्ञान व्हायला लागलं. लक्षात येते ना, लक्षात येते की नाही, का नाही येते ना. जसं डोळ्याला कशाचं ज्ञान होतंय, रूपाचं ज्ञान होते. कुणाचं ज्ञान होतंय, रूपा. डोळा फक्त रूप पाहतो. याला काय म्हणतात, काय म्हणतात याला, टेन्शन घेऊ नका, बोलूया म्हणजे पटापट पुढे जाऊया. हा, याला काय म्हणतात, मोबाईल. याला काय म्हणतात, पेन. आता ह्यानं डोळ्यानं काय पाहिलं, आकार पाहिला. हा, यानं डोळ्याने काय पाहिलं, आकार पाहिला. पण हा पेन आहे, हे मोबाईल आहे, हे ज्ञान कुणाला झालं, तर त्या डोळ्याच्या माग जे मन आहे आणि मनाच्या माग जी बुद्धी आहे आणि बुद्धीच्या माग जे चैतन्य आहे त्याच्या आधारावर ते ज्ञान झालं. ते जर चैतन्य नसतं तर बुद्धी, मन आणि इंद्रिय ही सगळी जी आहे ती सगळी असून सुद्धा नसल्यासारखी आहे. तुमच्या घरामध्ये भरपूर बल्ब आहेत, मिक्सर आहे, फॅन आहे, पण लाईटच नाही. मग म्हणले अहो फॅन सुरू करा. अहो फॅन काय सुरू करणार, लाईट नाही ना. तसं ही सगळी इंद्रिय आहेत ना ती फॅन सारखी आहे. डोळा, कान, जीभ, नाक, त्वचा, हे कर्मेंद्रिय, त्याच्यामध्ये वाचा, हात, पाय, गुदद्वार, शिश्न आणि काय आहेत, पंचप्राण. पंचप्राण कुठले कुठले आहेत, प्राण, अपान, व्यान, समान, उदान.